प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा ऑनफिल्ड आढावा। सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची कायद्यात रूपांतर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 13 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावामध्ये आमरण उपोषण करीत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती व नाकातून रक्त येत होते। त्यानंतर त्यांना उपचार करण्यात आलेले आहेत आणि आज 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवशी देखील आज त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली पाहायला मिळत आहे। कारण की आज सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना जागेवरून देखील उठता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी 2 जणांनी पकडून त्यांनी उठवलं, तर काही वेळेस त्यांना चालता देखील येत नव्हतं, त्यांचे पाय देखील उठत नव्हते, त्यामुळे त्यांचे पाय देखील उचलून ठेवण्यात आले, एवढी त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे। त्यानंतर त्यांना विचारलं असता त्यांनी असं देखील सांगितलं आहे की सरकार 10% आरक्षण स्वीकारावं म्हणून हे सर्व ट्रॅप माझ्यावर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर त्यांची प्रकृती खालावल्याचं चित्र आहे आणि हे देखील डॉक्टरांनी देखील मान्य केलेलं आहे। त्यांनी तातडीने आजच जेवण घ्यावं, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात अशा पद्धतीची इशारा या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा पार्श्वभूमीवर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलं आहे। या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काही प्रमुख मतदारसंघ आहेत, जसं चिखली असेल, मातोळ असेल, जामोद असेल, या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आज आपल्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी जनसंवाद साधताना पाहायला मिळत आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा चंग धरला असतानाच उद्धव ठाकरे देखील याच्यात कुठे मागे राहिलेले पाहायला मिळत नाही। कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे 3 टप्प्यांमध्ये हे जनसंवाद दौरे सुरू आहेत। बस झालं भाई, तुम्ही आता थांबा अशा पद्धतीचे दीपक केसरकरांना आमदारकीची निवडणूक लढवू नका असे सांगणारे फलक आहेत, ते आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लागलेले दिसत होते। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ले भागात हे बॅनर्स होते आणि या बॅनर्सवर मालवणी भाषेत असं लिहिण्यात आलंय की भाई खूप झालं, आता तुम्ही थांबा, कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही फक्त आश्वासन देत आहे, प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नाही। या मतदारसंघात अनेक बेरोजगार आहेत, त्या बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा मिटलेला नाही, तुम्ही दरवेळेला येता, आश्वासनं देता आणि निघून जाता, अशा पद्धतीचं एकूणच या बॅनरवर वर्डिंग करण्यात आलेलं आहे आणि हे मालवणी भाषेत हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाई या नावाने ओळखलं जातं आणि त्यामुळेच भाई तुम्ही थांबा हे जे बॅनर्स लागलेत ते चर्चेचा विषय ठरत आहेत। दुसऱ्या बाजूला हे बॅनर्स लागल्यानंतर दीपक केसरकर यांनी हे बॅनर्स राजन तेली यांनी लावल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप केलेला आहे। मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, तर विधानसभेची निवडणूकच लढवणार आहे, अशा पद्धतीचा दावा सुद्धा पुन्हा एकदा दीपक केसरकर यांनी केलेला आहे। पुण्यापाठोपाठ आता बारामतीमध्ये देखील रोहित पवारांच्या आणि योगेंद्र पवारांच्या समर्थनार्थ फ्लेक्सबाजी करण्यात आलेली आहे। बारामती तालुक्यातील झारगवाडी या गावामध्ये रोहित पवारांच्या समर्थनार्थ फ्लेक्सवरती असे नमूद करण्यात आलेले आहे की वादा तोच दादा नवा, आणि योगेंद्र पवारांच्या फ्लेक्सवरती असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे की ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त योगेंद्र, अशाचा मजकूर लिहित बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी करण्यात आलेली आहे। काल योगेंद्र पवारांनी बारामतीतील शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीतील कसबा येथील राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयाला भेट दिली व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले आहे। केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या पालघरमधील वाळवर बंदर प्रकल्पाच्या विरोधात आज स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सर्व स्थानिक गावकरी, शेतकरी, आदिवासी बांधव रस्त्यावरती उतरून त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो गेली 2 तास रोखून धरला। या दरम्यान पोलिसांकडनं आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता आणि 2 तासानंतर अखेर पोलिसांना यश आल्याच्या नंतर आता हे दोन्ही रस्ते जे आहेत ते पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत। येत्या 25 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। उद्घाटनाच्या दरम्यान देखील आम्ही याच प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा या सर्व आंदोलकांनी दिला असला तरी या प्रकल्पाला विरोध आमचा कायम असणार आहे। वाढवण बंदर आम्हाला नकोय, तो रद्द करा ही मागणी आमची कायम राहणार असल्याची भावना या सर्व आंदोलकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते।
सरकार स्थापन झाल्यावरती तसेच मंत्रिमंडळ जाहीर झाल्याच्या नंतर मंत्र्यांना राहण्यासाठी बंगले आणि वास्तव्यासाठी बंगले हे देण्यात येतात, परंतु या बंगल्यावरती गेल्या 5 महिन्यात पाहायचं झालं तर 30 कोटी रुपयांचा एवढा आवाजवी खर्च झाला। महानगरपालिकेकडून 15 फेब्रुवारी रोजी कुर्ला नेहरू नगर येथील वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय तोडण्यात आलं। यावेळेस त्या ठिकाणी अंगणवाडी देखील सुरू होती आणि अशातच ही तोडक कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आली। याच सगळ्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी कुर्लातर्फे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जर आपण पाहिलं तर या जन आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते सामील झाले होते। पुन्हा अंगणवाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय हे बांधून द्यावं, त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली त्या अधिकाऱ्याचं तातडीने निलंबन करावं अशी मागणी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली। याच वेळी जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी रास्ता रोको असेल, त्याचबरोबर घोषणाबाजी जी आहे ती पालिकेच्या विरोधात देण्यात आली। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय पुन्हा पालिका बांधून देणार का, आणि त्याचबरोबर आता त्यांना पालिका नेमकं काय उत्तर देते का, येत्या काळात पुन्हा हा जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने हिंसक वळण घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। भाजपा नेत्या पंकजा मुंडे या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पाटोद्याजवळ असलेल्या महासांगवी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास पंकजा मुंडे यांनी भेट दिली। या ठिकाणच्या महंत राधाताई महाराज यांनी पंकजा मुंडे यांचे भव्य असे स्वागत केले। तसेच उपस्थित भाविकांनी पंकजा मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टी देखील केली। यानंतर पंकजा मुंडे या आष्टी येथे विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेणार आहेत। या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा असे संदेश देणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यानंतर सायंकाळी बीडमध्ये देखील अशाच पद्धतीची बैठक आयोजित करण्यात आली असून या ठिकाणी भाजपच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच आली असून आता या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या मतदारसंघ निहाय आढावा बैठक घेत असल्याचे दिसते। पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून त्या दृष्टीने आतापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। आता पंकजा मुंडे या बैठकामधून काय संदेश देतात आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गिरगाव चौपाटीच्या समोर असणाऱ्या तुलसीदास किलाचंद या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं। मात्र याचं नवीन स्वरूप जे आहे ते मुंबईकरांसाठी अत्यंत माहिती देणारं आणि अभिमानाचं असं म्हणावं लागेल। याच्या उद्घाटन जे आहे ते JP नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी केलं। या उद्यानात मुंबईसाठी योगदान असलेल्या 17 व्यक्तींचे पुतळे, अर्धाकृती पुतळे तिथे उभारण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये नानाशंकर शेटांपासून विनायक दामोदर सावरकरांपासून लता मंगेशकर ते अगदी सचिन तेंडुलकरपर्यंत 17 अर्धाकृती पुतळे जे आहेत ते उभारलेले आहेत। या सोबतच सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा तिकडे जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं। या सगळ्या पुतळ्यांच्या एका बाजूला, पुतळ्यांचे जे चबुतरे आहेत त्याच्या एका बाजूला त्या व्यक्तीची माहिती दिली आहे, तर त्याच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या मागच्या बाजूला 17 मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची, ऐतिहासिक ठिकाणांची, मग त्या सिद्धिविनायक मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, माउंट मेरी चर्च, गेटवे ऑफ इंडिया, नॅशनल पार्क, अशा अनेक उद्यानांची आणि चांगल्या ठिकाणांची माहिती या ह्याच्यात दिलेली आहे। त्यामुळे हे स्थळ मुंबईकरांसाठी एक माहिती देणारं आणि अभिमानाचं नक्कीच म्हणावं लागेल।